सर्वप्रथम सर्व गुरूंना वंदन करते. उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, बंधू भगिनींनो, माझं नाव प्राध्यापक संगीता संजय कोल्हे. मी अमरावतीला श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालय इथे कार्यरत आहे. अकोटला जयाताई आणि मी सोबतच होती आणि त्यांनी जे हे काम सुरू केलं तेव्हापासूनही म्हटलं तरी चालेल, मला त्या सांगतात, फोनवरून मेसेज टाकतात. पण असं असते की आपला जवळचा व्यक्ती जेव्हा आपल्याला सांगतो तेव्हा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि दूरचा व्यक्ती आणि त्यांनी सांगितलेलं जे आपल्याला माहीत नसते तिथे आपण जातो. आणि यावेळेस मला तसा त्रास आहे बीपीचा आणि थायरॉईडचा. आणि मग मी थोडंसं यावेळेस असं मनावर घेतलं, कारण आम्हाला सुट्यांचाही थोडा प्रश्न येतो, पण यावेळेस असं मनावर घेतलं की आपण हे करूच. मध्ये शनिवार रविवार असा सोमवार म्हटलं सुट्याच आहेत आणि माझ्या ननदबाई ज्योतिताई बुरचे ह्या करतात. 1-2दा त्यांनी शिबिरं केली. म्हटलं चला आपण दोघीही करू आणि अनुभव घेऊ. तर मी उपवास गुरुवारच करतो, आम्ही दोघंही जण. पण गुरुवार करतो, पण ते म्हटलं तर संध्याकाळी उसळ खातो. उपवास काही असा पूर्ण करत नाही. मग वाटलं की कसा होईल, पण इथं आल्यानंतर मी सुरुवातीला आज घेतली मी गोळी, पण 2 दिवस मी गोळी घेतली नाही बीपीची, थायरॉईडची गोळी घेतली नाही. आणि आल्यानंतर जेवढं जसं एनर्जी मला पाहिजे की आपण उपवास केल्यानंतर घरी जसं खाऊनही आपण थकतो, तसं इथं काहीच जाणवलं नाही या 2 दिवसांमध्ये. म्हणजे तेवढी ऊर्जा अधिक मिळाली आणि त्याच्यामुळे आता हे सातत्यानं सुरू ठेवेल. आणि अजून असा सुट्टींमध्ये योग आला तर शिबिर नक्की करेल आणि बाकीच्यांना सांगण्याचं काम करेल की आता मला जे कळलं तर मी इतरांना ते म्हटल्यास माझ्या ज्या मित्रमैत्रिणी आहेत त्यांना मी सोबत घेऊन येईल, एवढं मात्र मी करेल की. आणि प्रत्येकाने हे करावं. आपल्याला जो फायदा झाला तो देण्यामध्ये खूप आनंद असतो आणि त्या आनंदातच आपलं जे आयु असते, आपण म्हणतो ना की मी इतके वर्ष जगलो पाहिजे, पण त्या जगण्याला काही अर्थ नसते. मी 100ही वर्ष जगलो, पण मी जगतो कसा आहे, मी किती काम केलं. काही व्यक्ती 100 वर्ष जगतात, पण त्या कशा जगतात. आणि काही व्यक्ती 30-40 वर्ष जगतात, निघून जातात, पण त्या आपल्या आयुष्यामधून निघून जात नाही. आपण त्यांना का स्मरतो. एखादी 100 वर्ष होऊन गेलेली व्यक्ती त्याचा जेवढी त्याची आठवण करत नाही, तेवढी आठवण त्या 30 आणि 40 वर्षाची व्यक्ती जेव्हा निघून जाते तेव्हा आपल्याला वाटते की ती राहिली पाहिजे होती. म्हणजे काहीतरी त्याचं कार्य कर्तृत्व असते. आणि आपण हे सर्व एवढे मोठे हे जे गुरुवर्य आहे, हे लोक आहे, म्हणजे ते देवच म्हणावे लागेल. आम्ही ज्या संस्थेत काम करतो, भाऊसाहेबांची संस्था, हे देवच आहे. हे सगळे देव माणसं. आणि मग आपल्या हातून जी काही सेवा घडते त्यांच्या तेवढी तर नाही, पण आपण दुसऱ्यांच्या तब्येतीमध्ये थोडाफार आपला जर सहभाग आपण देऊ शकत असू. आता मला इथं कळलं, त्याच्यानंतर मी ज्यांना व्याधी आहे त्यांना मी नक्की सांगेल. ते येऊ अथवा न येऊ आणण्याचा प्रयत्न करेल. तर मग मला असं वाटेल की मला शांत झोप लागेल की माझ्या हातून चांगलं हे काम घडलं. जेव्हा आम्ही या टीचिंगमध्ये काम करतो तेव्हा आम्ही असा विचार करत नाही की माझा एकटा मुलगा शिकला पाहिजे. आम्ही म्हणतो की ही 100-200 जी मुलं काही असतात आमची, ती आमची मुलं आम्ही मानतो. आणि त्या मुलांना जेव्हा नोकरी मिळते, जॉब लागतो, तेवढा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो, तेवढा माझ्या मुलांना लागल्यानंतर तो एवढा आनंद मला दिसणार नाही. पण ते आम्हाला 10 वेळा नमस्कार करतात, मॅडम तुम्ही अशी मदत केली. म्हणजे तो एक वेगळं समाधान आम्हाला मिळते. आणि तसंच त्याच पद्धतीचं आता जयाताईंना आम्ही आधीपासून अनुभवलं, कारण त्या आधीपासून त्यांचं तेच वर्क होतं, टीचिंगमध्येही होतं आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आवडीचा विषय, त्या आनंदाने म्हणजे त्या अदर्स. आणि तुम्हाला माहीत आहे की आपण समाजामध्ये जेव्हा चांगलं काम करतो तेव्हा आपली वाहवा अधिक होत नसते, आपल्याला मागे खेचणारे अधिक असतात. आपल्याला तेव्हा कळत नाही, कारण समाजामध्ये पुढे जाऊ देणारा आणि आपल्या पाटील समाजामध्ये तर ते जास्त आहे, पुढे तुम्हाला जाऊ देत नाही. आणि आता जयाताई खूप छान बोलते, मी तिच्यापेक्षा चांगलं बोललं पाहिजे म्हणून तिला खूपच तिचं कौतुक करेल. कौतुक करण्याची एक तुमच्यामध्ये जे असेल, सगळेच जण प्रत्येकाचं कौतुक करू शकत नाही, कारण त्याच्यासाठी खूप मोठं मन असावं लागतं. आणि काय झालं, त्यांचा तो कुठेतरी तो गुण त्यांनी जे इतरांना दिलं, इतरांना सगळे मुलं आता आमच्या याच्यातूनच अकोटचे खूप सगळे इंटरनॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचले. त्याच्यामध्ये जो काही त्यांचा वाटा आहे
आणि त्याच्यातूनच आज त्या तुमच्या पुढे इतकं छान, जेव्हा ते इथे बसतात आणि बोलतात, तेव्हा एखादा प्रवचन करता जेव्हा आपण त्याला ऐकतो तसं ऐकत राहावंसं वाटतं. झोप मुळीच येत नाही. आपल्याला वाटलं, मलाही वाटत होतं की दिवसभर आता बसायचं आणि मग ऐकायचं, कसं कंटाळवाणं बिलकुलही होत नाही. म्हणजे ते त्यांनी बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं असंच वाटतं आणि बरंचसं आम्ही त्याच्यातून घेतो. तुम्हाला समजेल अशा भाषेत त्या सांगतात आणि ते तिथून